नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता निरूपा सत्याजवळ जास्तच गोड बोलत असते आणि त्याला संपूर्णपणे आपल्या कब्जात तिने केलेलं असतं. निरूपा म्हणत असते, बघ सत्या, मी तुझ्यावर प्रेम करते ना हे तुझ्या बायकोला अजिबातच पटत नाहीये. बघ काय करायचं तिचं. त्यावर मात्र आता निरूपाला थेट सत्या म्हणत असतो, आय नको काळजी करूस तू. माझी धूमकेतू तशी नाही हाय आणि ती काही बोलली तर मला बोल ना. आता हे सगळं मीराने ऐकलेलं असतं आणि मीरा स्वतःशी बोलत असते, या निरूपाबाईंचं काहीतरी केलं पाहिजे. दिवसेंदिवस माझ्या नवऱ्यावरचं यांचं प्रेम जास्तच वाढत चाललंय. अशाने उगाचच माझ्या नवऱ्याला उद्या जाऊन कोणता त्रास व्हायला नको, म्हणून मला आता पुढचं पाऊल टाकावंच लागेल. अशातच आपण पाहतोय आता मीरा काहीतरी विचार करत असते. त्याच दरम्यान आजी म्हणत असते, काय ग मीरा, काय झालंय काय तुला, इतका गंभीर चेहरा करून का बसलीस तू. त्यावर मीरा म्हणत असते, आजी प्लीज आता तुम्हीच काहीतरी माझी मदत करा. त्यावर आजी म्हणत असते, मीरा कशाबद्दल तुला माझी मदत हवी आहे. त्यावर मीरा म्हणत असते, आजी या निरूपाची काहीतरी कमजोरी सांगा मला. हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते, कमजोरी. त्यावर मीरा म्हणत असते, म्हणजे मला कोणत्या ना कोणत्या कारणाने हिला ब्लॅकमेल करायचं आहे काय ना. ही बाई माझ्या नवऱ्याला पुरेपूर त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझ्या नवऱ्याला झालेला त्रास मी नाही पाहू शकत. हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते, मीरा समजले मला तुला काय म्हणायचंय ते, पण तू नको काळजी करू. या निरूपाला आपण लवकरच वठणीवर आणू. त्यावर मीरा म्हणत असते, आजी वठणीवर तर आणू, पण त्याआधी काहीतरी मला तुम्ही तिच्या बाबतीतली कमजोरी सांगितली ना तर मला खूप बरं पडेल त्यांना ताब्यात ठेवणं. त्यावर आजी म्हणत असते, आहे एक कमजोरी आहे, ती जर मी तुला सांगितली ना तर निश्चितच या निरूपाची चांगलीच धावपळ होईल आणि ती कमजोरी आतापर्यंत मी कोणाला कळू दिली नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा म्हणत असते, आजी मग असं समजा आता ती वेळ आली आहे, तुम्हाला मला ती कमजोरी सांगावीच लागेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय आजी म्हणत असते, मीरा एक गोष्ट लक्षात ठेव, याने घरात वाद विवाद होऊ शकतात आणि घराचं वातावरण बिघडू शकतं. त्यावर आजीला मीरा म्हणत असते, आजी मला या घरातलं वातावरण बिघडवायचं नाहीये, तर बिघडलेलं वातावरण सुधरवायचं आहे आणि यापुढे माझ्या नवऱ्याला होत असलेला त्रास तो कमी करायचा आहे. त्यावर आजीने आता मीराला म्हटलेलं असतं, ठीक आहे सांगते मी तुला, फक्त नीट समजून घे. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मीराला आजी सांकेतिक भाषेमध्ये स्टार्ट टू एंड सगळं काही सांगत असते आणि ते ऐकल्यावर मात्र आता मीराला धक्काच बसतो. मीरा म्हणत असते, काय आजी काय बोलताय तुम्ही, हे तुम्ही आता मला जे काही सांगितलंय ते खरंच सगळं खरं आहे. त्यावर आजी म्हणत असते, अगं 12 आणे खरं आहे, का खोटं सांगू तुला. या निरूपाने तरुणपणी माझ्या मुलाला म्हणजे सुधाला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. का माहितीये का, कारण माझ्या मुलाला सरकारी नोकरी होती, रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून, का तर खूप पगार असेल म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते, आजी याचा अर्थ बाईसाहेबांचा बाबांवर प्रेम वगैरे काहीच नाहीये का. त्यावर मात्र आता आजी म्हणत असते, तसलं काही मला माहिती नाही, पण लग्नानंतर झालं असेल ना प्रेम. त्यावर मात्र आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते, आजी हे तर झालं आईबाबांचं, पण तुम्ही काहीतरी कमजोरी सांगणार होतात. त्यावर मात्र आता मीराला आजीने यापुढे जे सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र आता मीरा म्हणत असते, आजी बाप रे, हे तर खूपच भयानक आहे, याचा अर्थ कळतोय का तुम्हाला. त्यावर आजी म्हणत असते, उगाचच माझी केस पांढरी झालीत का, आणि गोष्ट लक्षात ठेव, या गोष्टीचा घरात अजिबातच काहीतरी दुरुपयोग झाला नाही पाहिजे. त्यावर मात्र मीरा म्हणत असते, ठीक आहे आजी, मी माझ्या परीने सगळं काही ठीक करण्याचा प्रयत्न करते. आणि अशातच आपण पाहतोय आता या निरूपाची एक जबरदस्त अशी कमजोरी मीराला कळलेली असते आणि त्यानंतर मीरा निरूपाकडे जाते आणि बोलू लागते, ओ बाईसाहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता निरूपासमोर मीराने एकदम ताठ मानेने असं म्हटल्यावर निरूपाही एकदम चक्रावते. ती म्हणत असते, काय ग तुझ्यामध्ये 20 हत्तींचं बळ आल्यासारखं एकदम माझ्यासमोर येऊन ठाकलीस काय उभी.
बोल काय बोलायचंय. त्यावर निरुपाला आता मीरा म्हणत असते, याच ठिकाणी बोलू की बाहेर येत आहे माझ्यासमोर. त्यावर लगेच निरुपा म्हणत असते, का ग बाहेर का, या ठिकाणी तुला कसली भीती वाटते. त्यावर मीरा म्हणत असते, भीती मला वाटत नाहीये, पण जर चार चौघांना कळालं तर निश्चितच तुमची लाज जाईल आणि तुमची लाज जाऊ नये म्हणूनच मला तुम्हाला ही कमजोरी आता सांगायचीच आहे. त्यावर मात्र निरुपा म्हणत असते, हे बघ मी काय तुला घाबरत नाही. तुला काय कळलंय मला नाही माहिती, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात मी तुझी सासू आहे, त्यामुळे मी तुला घाबरेन असा विचार मनातून काढून टाक. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता लगेचच मीरा बोलू लागते, बाबांबरोबर लग्न करायच्या आधी तुमचं एका तरुणावर प्रेम होतं. हे वाक्य ऐकल्यावर निरुपा चक्रावते. निरुपा म्हणत असते, काही काय बोलतेस तू, बोलायच्या आधी 10 वेळा विचार कर. त्यावर मीरा म्हणत असते, मला 10 वेळा काय, एकही वेळा विचार करायची गरज नाहीये, कारण त्या तरुणाचं नाव मला समजलंय आणि तुमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. फक्त तुम्ही तो व्यक्ती कमवत नसल्यामुळे त्यांना किंमत दिली नाही आणि त्यांना लाथाडत बाबा सरकारी नोकरीत असल्यामुळे यांना निवडलं. वा 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 वा. हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते, मीरा बघ एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यावर कसल्याही प्रकारचे आरोप करायच्या आधी 10 वेळा विचार कर, नाहीतर मी तुला पोलिसात देईन. त्यावर मीरा म्हणत असते, तुम्ही मला पोलिसात देणार, आता तर द्याच, मला सुद्धा बघायचंय खरंच तुमची तेवढी हिंमत आहे का. त्यावर निरुपा म्हणत असते, काय ग हे सगळं तुला कुठून कळालं ग. त्यावर मीरा म्हणत असते, कुठून कळालं हे महत्वाचं नाहीये, कसं आहे हे सगळं हे महत्वाचं आहे. माझ्या नवऱ्याला जखम असताना बटाट्याची भाजी भरवता तुम्ही त्याला, का तर त्याची जखम चिघळावी, हा हेतू आहे ना तुमचा. म्हणजे काय तर त्या माणसाने बरंच होऊ नये असं वाटतं ना तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या मागे त्याची बायको खंबीर उभी आहे. माझ्या नवऱ्याला मी काही होऊ देणार नाही आणि तुमच्यासारख्या बाईला तर जिंकूच देणार नाही. आता तर तुमचं ते लफडं नाही सगळ्यांसमोर आणलं ना, तर नावाची मीरा सत्यजित गायकवाड नाही मी. हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा चांगलीच हादरते. तिला कळून चुकलेलं असतं की ही मीरा चार चौघात आपली आता चांगलीच नाचक्की करणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता मीरा लगेचच एका नंबरवर फोन लावते आणि समोरच्या व्यक्तीची विचारपूस करत असते. आता त्या व्यक्तीचं नाव निरुपाने ऐकलेलं असतं आणि निरुपा एकदमच हादरते. ती मनातल्या मनात बोलत असते, या मीराला माझ्या प्रियकराचं नाव कसं कळलं आणि ही नेमकी कोणापुढे विचारपूस करते. आणि अशातच आता मीरा फोनवर काहीतरी बोलते आणि नंतर ती आपल्या बेडरूम मध्ये जाते. निरुपा लगेचच आपल्या बेडरूम मध्ये जाऊन स्वतःशी बोलत असते, काय करू मी, या मीराला जे काही कळलंय आता त्याचा काही ना काही उलटा परिणाम माझ्या या आयुष्यावर झाला तर माझा हा सुरू असलेला सुखाचा संसार कोलमडणार. आणि अशातच आता निरुपा थेट मीराकडे जाते आणि म्हणत असते, मीरा एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला आतापर्यंत त्रास दिला असेल पण यापुढे नाही देणार. प्लीज माझं जे काही प्रकरण आहे ना ते कोणासमोरही उघड करू नकोस. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब आता त्या सगळ्यासाठी खूप उशीर झालाय. आणि अशातच आता निरुपा मीराकडे खूपच वेगळ्या नजरेने पाहत असते. आणि अशातच आता निरुपा म्हणत असते, म्हणजे. त्यावर मीरा म्हणत असते, ते बघा दारावरची बेल वाजलीये आणि दारावरच्या वाजलेल्या बेलकडे आता ही मीरा मला का दाखवते असं निरुपा मीराला विचारते. त्यावेळेला मीरा म्हणत असते, जा तुम्हीच दार उघडा. आणि तेवढ्यात जाऊन निरुपाने दार उघडलेलं असतं तर दारावर आलेला व्यक्ती तोच असतो निरुपाचा आधीचा प्रियकर, ज्याच्याबरोबर निरुपाचं लफडं सुरू होतं. पण तो कमवता नसल्यामुळे निरुपाने त्याला लाथाडून सुधाकरांशी लग्न केलं होतं. समोर आलेल्या आपल्या प्रियकराला पाहून निरुपा हादरते. आणि अशातच आता निरुपा लगेचच स्वतःचा आपला आताचा सुरू असलेला संसार वाचवण्यासाठी लगेचच दार लावून घेत असते. तेवढ्यात निरुपाचा प्रियकर म्हणत असतो, काय गये निरुपा, एकतर इतक्या वर्षांनंतर तुझ्या दारात आलोय आणि तू मला लाथाडतेस काय. त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते, प्लीज
प्लीज युवराज आल्या पावल्या चालता हो. त्यावर लगेचच आता निरुपाचा तो प्रियकर म्हणजेच युवराज तो म्हणत असतो, नाही निरुपा, आता मी नाही जाणार. आता मी खूपच पैसेवाला झालो आहे. एक काळ असा होता ज्या वेळेला मी तुला अजिबातच पैसे कमवताना दिसत नसेन, पण आज मी एवढा पैसा कमवलाय ना की मी तुला सुखात ठेवू शकतो. त्यावर निरुपा म्हणत असते, अरे तुला कळतंय का, ती खूप वर्ष निघून गेली आणि आता माझा सुखाचा संसार आहे. तुला काय वाटतंय, ती घडलेली गोष्ट काल परवाची होती का? आता तसं सगळं राहिलेलं नाहीये, त्यामुळे तू आल्या पावला निघून जा. त्यावर युवराज म्हणत असतो, नाही निरुपा, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला वेगळं सांगावं लागेल का? तेवढ्यात आपण पाहतोय मीरा तिथे आलेली असते. मीरा म्हणत असते, काय मग बाईसाहेब? हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपाची चांगलीच झोप उडालेली असते आणि ती हादरलेली असते, कारण या युवराजला हाकलताना तिच्या नाकी नऊ आलेले असतात. पण काही केला युवराज तिथून जात नसतो. अशातच आता मीरा बोलू लागते, काय मग बाईसाहेब, उतरला का तुमचा माज? कधीपासून सांगत होते नका लागू माझ्या नादाला, आणि माझ्या नवऱ्याला जो नाहक त्रास देण्याचा तुम्ही जो प्रयत्न केला होता ना, त्याबद्दल मी तुम्हाला कितीतरी वेळा अवेअर केलं होतं, पण तुम्ही मात्र स्वतःच्याच माजात होतात. तुम्हाला असं वाटत होतं की तुम्ही कराल तीच पूर्व दिशा, पण आता आता काय परिस्थिती आहे तुमच्या समोर? त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते, मीरा मीरा प्लीज या सगळ्यातून मला बाहेर काढ. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, नाही बाईसाहेब, मी तुमची या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये नाही मदत करू शकत, कारण तुमची जी वृत्ती आहे ना ती कधीच सुधारण्याची नाहीये. मध्यंतरी माझ्या नवऱ्याला तुम्ही असं दाखवलं होतं की तुम्ही त्यांच्या आई आहात, आणि मलाही असं वाटलं होतं खरंच तुमच्यामध्ये थोडाफार बदल झाला आहे. पण त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर तुम्ही जे काही नाटक केलं आणि मला असं म्हटलं होतं, आठवतंय का, तुझा नवरा हॉस्पिटलमध्ये जगला काय मेला काय मला फरक पडत नाही. ते वाक्य ऐकून माझ्या टाळक्यामध्ये शिरीक गेली होती, पण मी स्वतःला सावरलं. पण आज मला गोष्ट कळून चुकली आहे की उभ्या आयुष्यात तुम्ही कधीच सुधरू शकत नाही. तुम्हाला फक्त तो तुमचा बबड्यात जवळचा वाटतो, बाकी कोणी नाही. हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते, नाही ग, असं काहीच नाहीये, प्लीज मला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढ. त्यावर मात्र आता निरुपाला मीरा म्हणत असते, अजिबात नाही. आता जे काही तुम्ही केलंय ना त्याची फळं तुम्हीच भोगा. मला या सगळ्या प्रकरणामध्ये ओढू नका. आणि अशातच आपण पाहतोय तो युवराज म्हणत असतो, निरुपा निरुपा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल की मी तुला आता न्यायला आलो आहे, तर तसं अजिबात नाही. मी तुला दाखवायला आलो आहे. एक काळ असा होता जेव्हा तू माझ्यावर प्रेम करत होतेस, फक्त मी कमवत नव्हतो म्हणून तू मला लाथाडलास. पण आज मी एवढा पैसा कमवलाय ना की तुला पैशाच्या राशीवर झोपवू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते, मला त्या पैशाशी आता काही घेणं देणं नाहीये. त्यावर तो युवराज म्हणत असतो, तसंच मलाही तुझ्याशी घेणं देणं नाहीये, पण मला तुला दाखवून द्यायचं आहे की तू चुकली होतीस आणि तू चुकली होतीस. त्यावर लगेचच आता निरुपा युवराजला दाराबाहेर लटकत असते. तेवढ्यात तिथे सुधाकर आलेले असतात. सुधाकर म्हणत असतात, काय ग निरुपा, कोण आहे दारात? हे वाक्य ऐकल्यावर निरुपा हादरते. निरुपा स्वतःशी बोलत असते, बाप रे, यांनी जर युवराजला पाहिलं तर निश्चितच या घरात खूप लफडं होणार. लगेचच आता निरुपा म्हणत असते, काय नाही हो, तो डिलिव्हरी बॉय वाला आलाय. हे वाक्य ऐकल्यावर युवराज म्हणत असतो, काय, मी मी डिलिव्हरी बॉय वाला आहे? अगं, एकाच वेळेला हजारो डिलिव्हरी बॉय उभे करू शकतो मी. माझी तशी कंपनी सुद्धा आहे आणि तू मला डिलिव्हरी बॉयला बोलतेस? त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते, अरे युवराज, मी डिलिव्हरी बॉय हे काम काय कमी लेखत नाहीये. मला फक्त माझ्या नवऱ्यापर्यंत तू कोणाशी जाऊ द्यायचं नाहीये. त्यावर लगेचच आता युवराज म्हणत असतो, मला त्याचा फरक पडत नाही. आणि अशातच सुधाकर तिथे आलेले असतात. सुधाकर म्हणत असतात, अच्छा, म्हणजे युवराज आहे तर आता हा इतक्या वर्षांनी का आलाय? म्हणजे निरुपा, तुझा अजूनही याच्याबरोबर चक्कर सुरू आहे तर? त्यावर निरुपा म्हणत असते, असं काहीच नाहीये, आज हा पहिल्यांदाच इथे आलाय आणि तो कसा आला मला काहीच माहिती नाही. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब, कोणी असंच सहज कसं येईल? कोणीतरी बोलवल्याशिवाय?
त्यावर लगेचच आता निरूपा म्हणते म्हणजे. त्यावर मीरा म्हणत असते, माझ्या नवऱ्याला आतापर्यंत जो काही तुम्ही नाहक त्रास दिला ना, त्या त्रासाचा बदला घेण्यासाठी आणि तुम्हाला वठणीवर आणण्यासाठी तुम्हाला दाखवून द्यावं लागलं की ही मीरा काही कमी नाही. अशातच आपण पाहतोय निरूपा आता रडायला लागते, कारण सुधाकर तिला चांगलाच फटकारतात. सुधाकर म्हणत असतात, निरूपा तुझा हा चेहरा पुन्हा मला पाहायला मिळाला, खरंच लाज वाटते मला तुझी. त्यावर निरूपा म्हणत असते, अहो असं नका करू, प्लीज समजून घ्या. आणि अशातच आता मीरा म्हणत असते, कळलं ना, माझ्या नादाला लागायच्या आधी 10 वेळा विचार करायचा. मी मीरा सत्यजित गायकवाड आहे. मला हलक्यात घेतलं काय? किती वेळा सांगितलं, फुलवाली म्हणून मला छळलात तुम्ही, पण कधीच काही बोलले नाही. मलाही किती वेळा तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेम मध्ये टाकायचा प्रयत्न केलात, तरी मी कधी काय बोलले नाही. पण जर गोष्ट माझ्या नवऱ्यापर्यंत गेली, माझ्या नवऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना, तर मात्र मी शांत बसणार नाही. तुम्हाला तुमची लायकी काय, तुमची अवकात दाखवून दिली मी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते, अगदी बरोबर आहे तुझं, चुकले. या सगळ्यातून आता मला बाहेर काढ. त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे सत्यजित आलेला असतो. तो म्हणत असतो, काय चाललंय नेमकं सगळं आणि कशाबद्दलचं? त्यावर लगेचच आपण पाहतोय दारात आलेला व्यक्ती सत्यजित ओळखतो आणि म्हणत असतो, ए युवराज, काय रे तू काय करून राहिला इथे? त्यावर लगेचच आपण पाहतोय युवराज म्हणत असतो, अरे सत्या, खरं तर तुझ्या आईला भेटायला आलो होतो. हे वाक्य ऐकल्यावर मात्र सत्या म्हणत असतो, पण का? अशातच आपण पाहतोय सत्याला शेवटी युवराजने खरं काय ते सांगितल्यावर सत्या एकदम हादरतो. सत्या म्हणत असतो, काय? आणि अशातच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात, सत्यजित शांत हो, त्या गोष्टीला 27 वर्ष झाली. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता सत्यजितने आता मीराची साथ देत असं म्हटलेलं असतं, निरूपा तुला तुझी लायकी कळलीच असेल. मी आतापर्यंत तुझ्यावर खरं प्रेम केलं की माझी आई आहेस म्हणून, पण तू माझ्यावर खोटं प्रेम केलंस. पण यापुढे तुला आई नाही तर तुला तुझी लायकी दाखवून देणार. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, अहो नका एवढं बोलू. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.